मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावतीये. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. डोंबिवली ते कल्याण दरम्यान सिग्नल मिळत नसल्यामुळे लोकल उशिरानं धावतायत. डोंबिवली स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आहे. आज सकाळपासूनच हे चित्र जे आहे ते वेगवेगळ्या भागांमध्ये पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामध्ये आता डोंबिवली स्थानकावरची दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहताय. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावतीये. नेहमीचाच खोळंबा होतो आणि पावसाच्या दिवसामध्ये तर हा खोळंबा जास्तच प्रमाणात होतो. हे दरवर्षीचं चित्र आहे आणि यंदा सुद्धा तेच चित्र पाहायला मिळतंय. डोंबिवली स्थानकावरची ही दृश्य. मुसळधार पावसाचा फटका हा मध्य रेल्वेला देखील पडलेला आहे. मी सध्या उभा आहे डोंबिवली स्टेशनवरती आणि आपण पाहू शकता या ठिकाणी गर्दी जी आहे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची या ठिकाणी दिसत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर 10:34 जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जी ट्रेन आहे 10:46 झालेले आहेत, तरी देखील या ठिकाणी आली नाहीये. पावसामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी सिग्नल मिळत नसल्याने ठाकुर्ली व कल्याण दरम्यान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे लोकल गाड्या एका मागे एक अशा उभ्या आहेत. यामुळे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची जी आहे ती गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी ही एसी ट्रेन जी आहे ती आलेली आहे आणि या ट्रेन मध्ये जे प्रवासी आहेत ते या ट्रेनचा देखील या ठिकाणी वापर करत आहेत. पावसाचा फटका जो मध्य रेल्वेला पडला असून 10 ते 15 मिनिटं उशिरा जे आहे त्या धीम्या गतीच्या ट्रेन आहेत, तर 15 ते 20 मिनिटं जे आहेत ते जलद गतीच्या ट्रेन जे आहेत त्या उशिराने या ठिकाणी धावताना दिसत आहेत. सुनील जाधव, टीव्ही 9 मराठी, डोंबिवली.